बाळशास्त्रींचा आदर्श सर्वांनी घ्यावा. विक्रमसिंह बांदल. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सर्व समाजाला दिशा देण्याबरोबरच सच्चाईचा आरसा दाखवण्याचे काम केलं आहे. हा आदर्श सर्वांनी अंगीकारावा असे आवाहन खानापूर आटपाडीचे प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल यांनी केलं आहे. आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन तथा मराठी पत्रकार दिन म्हणून आज इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांनी सर्व समाज घटकांना एकत्र आणून पत्रकार दिन साजरा केला. त्यावेळी विक्रमसिंह बांदल बोलत होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले. स्वागत प्रास्ताविक पत्रकार अंकुश मुळे यांनी केले, तर अशोक पवार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल, तहसीलदार मनोजकुमार ऐतवडे, जिल्हा बँक संचालक तानाजीराव पाटील, जीप समाज कल्याणचे सभापती ब्रह्मानंद पडळकर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते वैभवदादा पाटील, अनुक्रमे हनुमंतराव देशमुख, सादिक खाटीक, अनिताताई पाटील, काँग्रेस आयचे नेते DM पाटील सर, जयवंत सरगर, विनायक पाटील, दत्तात्रय पाटील, मनोज नांगरे, फिरोज मुलानी, प्रभाकर नांगरे, डॉक्टर तुषार पवार, अश्विनी उर्फ बंडू नांगरे, मंगेश हजारे, प्रेम नाईकनवरे, सुनील लेंगरे, तालुका विधी सेवा समितीचे ॲडव्होकेट सचिन सातपुते, आटपाडी भूषण पुरस्काराचे मानकरी अनुक्रमे सोपान काळे, ज्योतिराम काटकर, सुनीता माळी, अभिजित माळी, प्राध्यापक सदाशिव मोरे, संतोष ऐवळे यांच्यासह ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते अशोक गायकवाड शेटफळे, मारुती रोकडे करगणी, नागराज वाघमारे दिघंची, ज्येष्ठ पत्रकार म्हणून सन्मानित झालेले बंडोपंत देशमुख, सादिक खाटीक, महादेव लांडगे, कांतीलाल कारळे, इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडिया आटपाडीचे उपाध्यक्ष हबीब मुलानी, सचिव अशोक पवार, राजू शेख, लक्ष्मण खटके, नंदकुमार विभूते, मोहन पुजारी, अक्षय गायकवाड, अंकुश मुळे, तुकाराम गिड्डे, संतोष रणदिवे इत्यादी अनेक जण उपस्थित होते. आटपाडी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यकर्ते पत्रकारांनी एकत्र यावे अशी माझ्यासारख्याची भावना आहे. सादिक भाई सारख्या ज्येष्ठ पत्रकारांनी, सर्वपक्षीय राजकारणी मंडळी, सर्व पत्रकार यांचा समन्वय साधत आटपाडी तालुक्याच्या व्हिजनसाठी सर्वांना एकत्र आणावे. सामुदायिक ताकदीने प्रश्न समस्या मार्गी लावूया. एकमेकांच्या विकास कामात अडथळे आणण्याच्या आणि एकमेकाच्या जिरवण्याच्या वृत्तीला सर्वांनी मूठ माती देऊया. पत्रकारांनी परस्पर वेगळी चूल न मांडता एकत्रितपणे आपले उपक्रम साजरे करावे, ज्यायोगे सर्वांना सोयीचे होईल अशा भावनाचे समाज कल्याण विभागाचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी यावेळी पत्रकारांना शुभेच्छा देताना व्यक्त केल्या. राजकारणी मंडळी, शासकीय अधिकारी किंवा समाजातील अन्य घटक यांच्या संदर्भातील पत्रक निवेदनावरून एकतर्फी बातम्या न देता अशा आक्षेपार्ह बदनामीकारक बातम्यांची शहानिशा करूनच पत्रकारांनी आपले लेखणीचे शस्त्र उचलावे. उथळ बातम्यांच्या माध्यमातून एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये याची काळजी सर्वांनी घ्यावी. समाजाला दिशा देणारी, विकासाला चालना देणारी आणि नवनवीन प्रश्नांना उपस्थित करणारी पत्रकारिता सध्याच्या काळात आवश्यक आहे. सादिक खाटीक हे अनेक लेखांच्या माध्यमातून दोन महिन्याला मोठी खळबळ माजवून देतात. सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारे लेखन सादिक खाटीक यांनी दर आठवड्याला करावे. पत्रकारांनी डोळस व्यासंगी आणि सर्वांविषयी आस्था ठेवून वाटचाल करावी. राज्यकर्त्यांबरोबर पत्रकारही निस्वार्थी समाजसेवाच करतात. सर्वच पत्रकारांना नेहमी सहकार्य करीत आलो आहे, यापुढेही सहकार्य राहील अशा शब्दात सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि शिवसेना शिंदे गटाचे खानापूर आटपाडी मतदारसंघाचे नेते तानाजीराव पाटील यांनी सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. आटपाडी तालुक्यातील पत्रकारितेला मोठी पार्श्वभूमी आहे. दर्शने दादा, रंगलाल कलाल सर, प्रभाकर भंडारे, रावसाहेब काका पाटील, बंडोपंत दादा देशमुख या आमच्या बालपणी पत्रकारिता केलेल्यापासून आमच्या वेळच्या माझ्यासह सादिक खाटीक, श्याम देशपांडे, कुमारसिंह राजे भोसले, चैतन्य पैठणकर, सतीश भिंगे इत्यादींच्या पत्रकारितेने आटपाडी तालुक्याच्या विकासाला प्रथम प्राधान्य दिले आहे. राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजणारे माझे मित्र ABP माझाचे संपादक राजीव खांडेकर आपणा सर्वांचे आदर्श आहेत, असं मत ज्येष्ठ पत्रकार सादिक खाटीक यांनी व्यक्त केलं आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परशुराम पवार यांनी केले, तर आभार हबीब मुलानी यांनी मानले.